नमस्कार मित्रांनो, आज 4 जून लपंडावच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सखी आता कान्हाकडे नोकरी करायला तयार होते. त्याचबरोबर मनस्विनी आता चाडीत येणार आहे. कान्हा तिथे चांगलीच जिरवतो तिची. तर बघूया मित्रांनो कसं काय झालं ते. त्याआधी जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला मालिकेच्या लेटेस्ट अपडेटसाठी सबस्क्राईब करा. आणि मला इथे दिसतं मित्रांनो बऱ्याच जणांनी बेल नोटिफिकेशन ऑन नाही केली. तर मालिकेच्या लेटेस्ट अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन ऑन करणं पण गरजेचं आहे. व्हिडिओ टाकल्याबरोबर तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. तर सुरू करूया आजच्या भागाला. सखी आता कान्हाच्या कंपनीतून बाहेर येते आणि गौतमला फोनवर सांगते, नाही काका, यावेळेस मला सामोरून ऑफर आली, पण मी या कंपनीत जॉब करणार नाहीये. तर गौतम विचारतो, का ग असं का केलंस? त्यावर सखी सांगते, कारण काका, मला ज्या कंपनीकडनं जॉब ऑफर आली ना ती कबीरची कंपनी आहे. हे मला आधी माहिती असतं ना तर मी ते इंटरव्ह्यू साठी आलेच नसते. त्यावर आता गौतम म्हणतो, तुला एक सांगू का? सखी आधीच म्हणते, नाही काका प्लीज, मला कबीरच्या कंपनीत काम करण्यासाठी म्हणू नकोस. त्यावर आता गौतम म्हणतो, अगं हा निर्णय सर्वस्वी तुझाच आहे, पण मला तुला एक गोष्ट सांगायची आहे की सरकारने तुला मुंबईतल्या कुठल्याही कंपनीत नोकरी मिळू नये अशी व्यवस्था केली आहे. त्यामुळे तुला कुठलीच कंपनी नोकरी देणार नाही. आणि तुला आता काम करायचं असेल तर ही आता एकच जागा आहे असं समज. ते हो, तुला जर सरकारला उद्ध्वस्त करायचंय तर तुझा राग बाजूला ठेव. तर आता सखी म्हणते, काका मी राग बाजूला ठेवायला तयार आहे, पण माझ्या स्वाभिमानाचं मी काय करू? स्वाभिमान बाजूला नाही ठेवू शकत. स्वाभिमान बाजूला ठेवून हे काम मी कसं करायचं? हे नाही पटत आहे काका मला. त्यावर गौतम म्हणतो, आय नो, कधी कधी प्रायोरिटीज बदलतात, पण तू समज आता तुला नोकरी करणं खूप गरजेचं आहे. सरकारने तुला घराबाहेर काढलं, तुझे बँक अकाउंट फ्रीज केले, तुझ्याकडे काहीच नाहीये. अशा परिस्थितीत तू सर्व्हाइव्ह कशी करशील? बबडू, अगं हा निसर्गाचाच नियम आहे. आधी जिवंत राहा, मग बाकी सगळं करा. आता गौतम सखीला समजावून सांगतो. पुढे आता गौतम म्हणतो सखीला, एक बघ, तू आधी हा जॉब घे, खाण्यापिण्याचा जो विषय तो मिटव, सेटल हो, आणि मग बघता येईल काय करता येतं. तर पण तुझा डिसिजन असणार आहे हे, आणि तू जो काही डिसिजन घेशील त्याच्यात मी तुझ्या बरोबर आहे. तर म्हणून आता गौतम त्याचं काम करतो आणि फोन ठेवतो. आणि बघा आता काय होतं. सखी आता थोडा विचार करते आणि इथे आता सीन शिफ्ट होतो. आपल्या मित्राचा सतत झालेला अपमान बघून किरणला आता वैताग आला असतो. आणि किरण कान्हाला म्हणतो, काय रे, तुला सांगतो, ह्या मुली इतक्या हट्टी असतात ना की जगात जर तिसरा महायुद्ध झाला तरी या मुलींच्या हट्टापायीच होणार. बघच तू. त्यावर आता कान्हा म्हणतो, किरण शांत हो, जरा शांत हो. किरण आता कान्हावरच चिडायला लागतो आणि म्हणतो, तू मला सांगतोस ही शांत व्हायला? तुला हे दिसत नाही का रे की ते सखी एवढी ताणून धरतीये रबर बँड सारखं? तर इतकं ताणलं तर तुटेल ना सर्व. आपल्या पुरुषांचं एकीने कबीर बरंच असतं. आपण जर कितीही भांडलो, मारामाऱ्या केल्या, भुक्क्या मारल्या, एकमेकांना लाथा मारल्या, तरी सुद्धा चहा प्यायचा असं जरी म्हटलं ना तरी सगळं विसरतो. तिथेच विषय क्लोज होतो, सिम्पल. तर इकडे आता कान्हा चिल्ल असतो. कान्हा म्हणतो, ठीक आहे, जाऊ दे ना. त्यावर आता किरण म्हणतो, तुला माहितीये का, मला ना आता हे पटतच नाहीये. ती तुझी बायको सखी, तिचा अति होत आहे आता. एकदा तिला ना माझ्या समोरच येऊ दे. असा झापतो तिला, असा झापतो ना, ती कायम लक्षात ठेवेन. तितक्यात तिथे आता सखी येते. आणि हे मात्र आता कान्हा आणि किरणला माहिती नसतं. त्यावर आता पुढे किरण म्हणतो कान्हाला, ठीक आहे यार, तर जर आपण नूडल्स ताणत बसलो तर त्याचा रूप करून बंजी जम्पिंग करायचंय का? काड्या पेटीतल्या काड्या काढून त्याची मशाल करायची? आता सखी हे सगळं ऐकते आणि तिला आश्चर्यच वाटतं. आणि आता किरण डायरेक्ट कान्हाला म्हणतो, मी तुला सांगतो, तुझ्या जागी जर दुसरा मुलगा असता ना त्याने इतकं मागे मागे केलंच नसतं बायकोच्या. तू काय करतोयस आणि का करतोयस हे सगळं? त्यावर आता कान्हा म्हणतो, कारण सखी माझं जग आहे. माझं आयुष्य सखीपासूनच सुरू होतं आणि तिथेच थांबतं, त्याच्यापर्यंत येऊन. त्यानंतर आता किरण गपचूप ऐकतो सगळं. पुढे आता कान्हा म्हणतो, माहितीये मला सध्या आमच्यात दुरावा आहे, पण होईल, सगळं ठीक होईल. कारण किरण, आम्ही एकत्र असताना जे क्षण घालवले ते सगळे खरे होते. भावना, ते प्रेम सगळं खरं होतं. आता सखी हे सगळं ऐकत असते आणि हे ऐकून तिला खूप छान वाटतं. आता कान्हा म्हणतो, कसं आहे ना किरण, आता सध्या तिचा काळ वाईट सुरू आहे. तिच्या या वाईट काळात मी तिच्या सोबत असणं गरजेचं नाहीये का? तिच्यासाठी जे जे करणं शक्यच होईल ना माझ्यासाठी, मी ते ते करेन. आता हे ऐकून सखीच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल येते आणि तिला रिअलाइज होतं की कान्हा कायमच आपल्या सोबत आहे. तो फक्त याचा देखावा नाही करत, तर मागे सुद्धा तो असाच आहे. आणि बघा आता काय होतं. सखी तर अशी बघतच राहते कान्हाकडे. तितक्यात सखीचा फोन वाजतो. आणि मग जेव्हा कान्हा आणि किरण बघतात तेव्हा त्यांना समजतं की तिथे तर सखी आली आहे. आणि आता तिघेही एकमेकांकडे पाहू लागतात. एकदम ऑकवर्ड सायलेन्स होतो. किरणला तर लक्षात येतं की आपण काय काय बोलून बसलो. सखीला बोलेन, झापेन वगैरे. आणि मग किरण आपली मान खालीच टाकतो. त्यानंतर कान्हा म्हणतो, तू परत का आलीस? काय झालं? काही राहिलंय का तुमचं इथे? असं म्हणत कान्हा इकडे तिकडे पाहू लागतो. त्यावर आता सखी डायरेक्ट कान्हाला म्हणते, ऍक्च्युली माझा इंटरव्ह्यू राहिलाय. कान्हाला याचं नवलच वाटतं, त्याला अजिबात एक्सपेक्टेड नसतं हे. त्यावर आता किरण म्हणतो, हा ठीक आहे ना, या बसा, कंटिन्यू करा, मी निघतो. असं म्हणून किरण पटकन तिथून निघून जातो. आणि कान्हा आणि सखी एकमेकांकडे पाहू लागतात. आता कान्हा इंटरव्ह्यू सुद्धा घेणार आहे.
बघा इथे आता सीन शिफ्ट होतो. ही मनस्विनी प्रॉपर्टी पेपर्स तिच्या हाती घेते आणि मस्तपैकी वाचून खुश होत असते. ही मनस्विनी ते प्रॉपर्टी पेपर्स कडे बघते आणि मस्तपैकी गालातल्या गालात असते. पण बघा आता काय होतं. तर मित्रांनो, ही मनस्विनी त्यावरचं वाचते. मी सखी राघव कामत, कुठल्याही दबावाशिवाय त्याच्या संपत्तीचा मालकी हक्क माझी आई तेजस्विनी कामत हिच्या नावे स्वपूर्तीने करत आहे. म्हणून आता ही मनस्विनी हसायला लागते. आणि मागे मी म्हटलं होतं की हे सगळी प्रॉपर्टी खऱ्या तेजस्विनी कामतच्या नावावर आहे आणि ती परत आली ही मनस्विनी आपोआपच रस्त्यावर येणार आहे. असो तर आता काय होतं बघा. मनस्विनी मनातल्या मनात खूप खुश होत असते. तितक्यात तिला रिअलाइज होतं आणि ती परत वाचते आणि म्हणते, एक मिनिट, तेजस्विनी कामत, प्रॉपर्टीच्या पेपर्सवर तर तेजस्विनी कामतचं नाव आहे आणि ती तर या जगातच नाहीये. मग म्हणजे याचाच अर्थ मनस्विनी उर्फ सरकार हिला या जगात तेजस्विनी कामत म्हणून राहावं लागेल. आता हे सगळं आठवून आणि रिअलाइज करून मनस्विनीला खूप चीड येते आणि म्हणते, अरे यार, यावर माझं नाव असायला पाहिजे होतं. माझं ओरिजिनल नाव या मनस्विनीच्या म्हणजे माझ्या नावावर सगळं पाहिजे होतं. असं वाटतंय ना हे पेपर्स आताच फाडून टाकाव. पण नाही, काम डाऊन, यासाठी केलं होतं ना सगळं. कधी कधी काही गोष्टी सोडाव्या लागतात मनस्विनी, असंही स्वतःलाच म्हणते आणि समजावून सांगते. आणि बघा आता काय होतं. पाण्याची बकेट घेऊन तिथे मीनाक्षी येते. आणि मीनाक्षीला पाहता क्षणी ही मनस्विनी ते पेपरची फाईल जी असते ती बाजूला अशी लपवते. मीनाक्षी येते आणि आपलं काम करू लागते. मनस्विनीची खोली पुसू लागते. तर मीनाक्षीला पाहून ही मनस्विनी म्हणते तिला, अशीच मान खाली घालून सगळी कामं करायची. तुमचे जुने दिवस आता परत येणारच नाहीत. काय ग, राहील ना लक्षात? त्यावर आता ही मीनाक्षी मान डोलावते. परत तिच्या कामी लागते. आता बघा ही मनस्विनी काय करते. प्रॉपर्टी पेपर्सची फाईल घेऊन ती कपाटात ठेवते आणि मनस्विनी त्या खोलीच्या बाहेर निघून जाते. मनस्विनी गेल्याबरोबर आता मीनाक्षी लगेच उठते आणि कपाट उघडते. ड्रॉवर मधले ते प्रॉपर्टी पेपर्स बाहेर काढते आणि चक्क ते प्रॉपर्टी पेपर्स ती पाण्याने धुवून टाकते. प्रॉपर्टीचे पेपर्स तिथे जी बकेट आणली असते त्याच्या पाण्यात बुडवते. इतक्यात आता ही मनस्विनी परत येते आणि मीनाक्षीवर ओरडते आणि म्हणते, हे काय करतेस तू? ही मीनाक्षी परत पेपर्स पाण्यात बुडवते आणि म्हणते, तुझ्या कष्टांवर मी पाणी ओततेय. आज झाला आता. आणि इथे आता सीन शिफ्ट होतो. कान्हा आता सखीचा इंटरव्ह्यू घेत असतो. कान्हा आता सखीची फाईल बघतो. त्यामधले डॉक्युमेंट्स कडे बघत तो म्हणतो, इम्प्रेसिव्ह, गुड, अभ्यासात तरी तुम्ही हुशारच दिसता आहात. सखी आता अशी डोळेच काढते. त्यावर कान्हा म्हणतो, अरे मला असं म्हणायचं होतं की तुम्ही अभ्यासात पण हुशारच आहात. कौतुक केलं मी आता. इतकं पण माहिती नाही का की कौतुक केलं कोणी तर त्यांना थँक्यू म्हणायचं असतं. जे आमच्यात तरी आहे बाबा, तुमचं माहिती नाही. त्यावर आता सखी म्हणते, थँक्यू सर. कान्हा विचारतो, बरं सांगा मग आता तुम्ही काय काय काम करू शकता? त्यावर आता सखी म्हणते, माझे क्वालिफिकेशन्स तर तुमच्याकडे आहेत, ज्या समोर आहेत, तर तुम्हाला जे योग्य वाटेल ते सांगा. त्यावर आता कान्हा सखीला म्हणतो, कसं आहे ना, क्वालिफाईड सगळेच असतात, बट व्हॉट अबाउट स्किल्स, तुमच्यात काय स्किल आहे? त्यानंतर कान्हा जरा विचार करतो आणि म्हणतो, मला असं वाटतं तुम्ही ना क्लायंट रिलेशन ही पोस्ट चांगली सांभाळू शकता. तर आता सखी विचारते, असं का वाटतं तुम्हाला? तर आता कान्हा सखीला म्हणतो, इंटरव्ह्यू मी घेतोय, तुमचा प्रश्न तुम्ही मला विचारतायत, ठीक आहे, हरकत नाही, तरी मी देईल उत्तर या प्रश्नाचं. तर कान्हा सखीला सांगतो, मला असं वाटतं ही पोस्ट तुम्ही चांगली सांभाळू शकता. कारण काय आहे ना, मी तुम्हाला पर्सनली ओळखतो, ज्यात पेशन्स आहे, संयम आहे, मी सामर्थ्याचं नीट ऐकून घेता, यू आर अ गुड लिस्नर. काय ना, दोन्ही बाजू तुम्हाला नीट माहिती करून घ्यायच्या असतात. एकाच्या बाजूने तुम्ही निर्णय नाही देत आणि हो, जे मनात आलं ते सरळ बोलून टाकता, मनात काही ठेवत नाही. गुड, कमाल आहे तुमची. तर आता काय होतं, सखी चिडते आणि कान्हाला म्हणते, तुम्ही माझं कौतुक करत आहे की मला टोमणा मारतायत? कान्हा तसा वर बघतो सखीकडे. तर सखी म्हणते, ओ सर. तर आता कान्हा म्हणतो, नाही नाही, टोमणे कशाला मारू, टोमणे मारत नव्हतो मी. कसं असतं ना, ही जी पोस्ट आहे ना क्लायंट रिलेशन्स, ही खूप नाजूक आहे आणि जपून वापरण्याची पोस्ट आहे. आता समजा आपण दोघं नवरा बायको आहोत. त्यावर आता सखीच्या तोंडून निघून जातो, त्यात काय समजायचंय? तर कान्हा सखीकडे पाहू लागतो. कान्हा म्हणतो, अरे हो, त्यात काय समजायचं, पण नवरा बायको आहोतच. तर सखी म्हणते, कॅन वी स्टिक टू द इंटरव्ह्यू? तर कान्हा म्हणतो, अरे हो हो, तेच म्हणत होतो मी, आपण नवरा बायको आहोत, तसंच क्लायंट आणि कंपनी यांचं नातं सुद्धा नवरा बायकोच्या नात्यासारखंच असतं. म्हणजे क्लायंट जर चिडला आणि कंपनी सोबतचे सगळे संबंध त्याला तोडावसे वाटले, त्याला समजावून सांगणारा हा फक्त एकमेव व्यक्ती म्हणजे क्लायंट असतो. क्लायंट रिलेशन्स ही पोस्ट आहे त्यासाठी, प्रॉब्लेम वगैरे सॉल्व्ह करायसाठी. त्यावर आता सखी कान्हाला म्हणते, बरं सर, मी नवरा बायकोला वेगळं नाही होऊ देणार. मग सखीच्या लक्षात येतं आणि सखी म्हणते, म्हणजे क्लायंट आणि कंपनी, नवरा बायको, समजलं ना? कान्हा म्हणतो, हो हो समजलं. आता काय होतं, कान्हा सखीला विचारतो, असो, तुम्हाला काही प्रश्न विचारू का मी? सखी म्हणते, हो, तुम्ही बॉस आहात, काय वाटेल ते विचारा. आता कान्हा म्हणतो, ठीक आहे सखी मॅडम. सखी म्हणते, काय? तसं मी सांगितलं ना, तुम्ही बॉस आहात, तुम्ही मला मॅडम का म्हणताय? सरळ नावाने हाक मारा. आता बरोबर सखी रस्त्यावर आली. आता कान्हा सखीला म्हणतो, कसं आहे ना, मला अधिकार गाजवायला नाही आवडत, बॉस म्हणून सुद्धा नाही आणि नवरा म्हणून सुद्धा नाही. तर करूया का इंटरव्ह्यूला सुरुवात?
तर आता सखी म्हणते हो, आता बघा काय होतं. कान्हा आधीच सखीला सांगतो की सखी मॅडम, तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं यायला हवीत, तरच तुम्हाला हा जॉब मिळेल, ठीक आहे. सखी म्हणते ओके. सखी आता कॉन्फिडेंट असते. तर बघा आता इथे काय होतं, इथे सीन शिफ्ट होतो आणि ही मीनाक्षी प्रॉपर्टीचे पेपर्स या मनस्विनीच्या अंगावर अशी झटकू लागते. ही मनस्विनी अशी दुसरीकडे बघते, कारण तिच्या अंगावर पाण्याचे शिंतोडे उडाले असतात. पण आता आपल्याला समजतं की हे मीनाक्षीचं एक स्वप्न होतं. मीनाक्षीने प्रॉपर्टी पेपर्स बाहेर काढलेच नव्हते, तर तिच्या हाती तो कपडा असतो पुसायचा आणि ती कपडा झटकत असते. मीनाक्षीच्या लक्षात आल्याबरोबर आता ती घाबरायला लागते आणि ती म्हणते सरकार, ते खोली पुसून झाली, मी येते हा. मीनाक्षी आता खोलीच्या बाहेर जाणार तितक्यात ही मनस्विनी जोरात कानाखाली मारते या मीनाक्षीच्या. आता मीनाक्षी म्हणते सरकार, माझं काही चुकलं का. तर ही जी मनस्विनी आहे ती मीनाक्षीची अशी मान पकडते आणि त्या बकेटीत टाकणार असते तिला डायरेक्ट, आणि म्हणते लायकीत राहायचं, कळलं का. स्वप्नात सुद्धा माझ्यावर आवाज चढवून बोलायचं नाही किंवा जास्त हुशारी दाखवायची नाही. तर आता ही मीनाक्षी आणखीच घाबरते आणि घाबरतच तिथून निघून जाते. आणि आपल्याला आता समजतं की हे जे स्वप्न होतं ते मीनाक्षीचं नाही, तर या मनस्विनीचं होतं. मीनाक्षीनं ते प्रॉपर्टी पेपर्स काढणं आणि पाण्यात टाकणं हे सगळं स्वप्न या सरकारचं म्हणजे मनस्विनीचं असतं. आणि ती आता घाबरायला लागते आणि म्हणते असं स्वप्न का पडलं असेल, काही संकेत असेल का या मागे. आणि असं म्हणत ही मनस्विनी पटकन ड्रॉर उघडून त्यामधले प्रॉपर्टी पेपर्स बाहेर काढते. त्याकडे बघत ती म्हणते हे पेपर्स खूप इम्पॉर्टंट आहे, कुठेतरी लपवायला पाहिजे. पेपर जर कोणाच्या हाती लागले तर हे सरकार संपेल. हे प्रॉपर्टी पेपर्स आपल्याला जवळ घेतात. ही मनस्विनी म्हणते नाही नाही, रिस्क घेऊन चालणार नाही. तो गौतम अजूनही कबीर कडून आहे, तो काय करेल याचा नेम नाही. मनस्विनी, या पेपर्सला कुठेतरी सेफ ठेवावं लागेल असं ती स्वतःला म्हणते. तर मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो आणि कान्हा सखीचा इंटरव्ह्यू घेऊ लागतो. कान्हा सखीला विचारतो मला सांगा, अँड रिलेशन्स मध्ये सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट कोणती असते. त्यावर सखी सांगते विश्वास. अँड कंपनीसाठी खूप महत्वाचा असतो. दोघेही एकमेकांना पूरक असतात, दोघांना एकमेकांची गरज असते. आणि एकदा समोरच्याला वाटलं की आपण त्याची बाजू समजून घेतोय मग ते नातं टिकतं. तर आता कान्हा अजून एक प्रश्न विचारतो, पण जर हा जो ट्रस्ट आहे, विश्वास आहे, हा जर बुडाला तर तो परत मिळवण्यासाठी काय करायचं. तर आता मला तर वाटतंय की कान्हा स्वतःचेच प्रॉब्लेम सखीला विचारतोय आणि सगळं कसं ठीक करायचं ते बघतोय. तर बघा आता सखीच्या मनातलं सुद्धा तो काढून घेतो आणि सखीला विचारतो काय करायचं मग असं झालं तर. सखी सांगते ट्रस्ट जर आपल्याला मिळवायचं असेल एखाद्याचा परत, तर एक्सक्युजेस देऊन चालत नाही, कन्सिस्टन्सी दाखवावी लागते. शब्दांपेक्षा कृती महत्वाची. आणि मुळात असं काही करूच नाही ना ज्याने विश्वास तुटेल. तर आता कान्हा म्हणतो पण होतात कधी कधी अशा गोष्टी, आणि असतात काही एक्सटर्नल रिझन्स असतात त्या गोष्टीला. सखी म्हणते डिपेंड्स. आता कान्हा म्हणतो असो, आता नेक्स्ट क्वेश्चन. एक कान्हा आता त्याच्या खुर्चीतून असं उठतो आणि सखीकडे चालत येतो आणि म्हणतो जर क्लायंट तुमच्यावर विनाकारण रागावला असेल, रुसला असेल, तर मग काय करायचं. तुम्ही काय कराल, तुम्ही रिॲक्ट कराल की तो का रागावलाय, त्याच्या पाठीमागचं कारण समजून घ्याल. तर सखी सुद्धा उठून उभी होते आणि कान्हा समोर येऊन म्हणते कारण समजून घेईल. लोक राग विनाकारण नाहीच दाखवत, त्यामुळे या सगळ्या मागे नक्की काय कारण आहे हे शोधण्याचा मी प्रयत्न करेन. कान्हा आता आणखी पर्सनल होतो आणि म्हणतो पण जर का क्लायंटने तुमच्याशी बोलणंच बंद केलं असेल मग काय करायचं. म्हणजे तुमच्यातला संवादच तुटला असेल तर काय कराल तुम्ही. सखी म्हणते मग मी वेळ देईल, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, मी प्रयत्न सोडणार नाही. आता कान्हाचा शेवटचा प्रश्न. कान्हा विचारतो बरं मग क्लायंट रिलेशन मध्ये इगो महत्वाचा असतो की रिलेशनशिप. वर आता सखी स्माइल करत सांगते रिलेशनशिप. इगो माणसाला संपवतो आणि माणसाची राख करतो. आता कान्हा म्हणतो व्हेरी गुड, वा मला हे आवडलंय, इगो माणसाची राख करतो. आता आणखी एक शेवटचा प्रश्न कान्हा विचारतो आणि म्हणतो बरं आता लास्ट क्वेश्चन. स्ट्रॉंग रिलेशनशिप साठी काय महत्वाचं असतं. त्यावर आता सखी म्हणते संवाद, कम्युनिकेशन, नेस्टी, थोडासा संयम, थोडा पेशन्स. हो, कुठलंच मिसअंडरस्टँडिंग लगेच सॉल्व्ह नाही होत, त्याला कम्युनिकेशन गरजेचं असतं. आता कान्हाला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असतं आणि सखीने सुद्धा सगळं बरोबर सांगितलं असतं. सखीला सगळं समजतं तर सखी इम्प्लिमेंट का करत नाही काय माहिती. असं आता काय होतं, कान्हा म्हणतो कौतुक करतो तो सखीचं आणि म्हणतो अरे वा, सगळ्या प्रश्नांची तुम्ही परफेक्ट उत्तरं दिलीत. आता सखी म्हणते हा पण हे प्रश्न कामाशी रिलेटेड होते की आपल्या रिलेशनशी संबंधित. कान्हा आता खोटं सांगतो आणि म्हणतो नाही नाही, कामाशी संबंधित होते का. तुम्हाला असं काय वाटतंय, उत्तर देताना काय तुम्ही माझा विचार करत होता. त्यावर आता सखी म्हणते नाही नाही, आता मी फक्त आणि फक्त हा जॉब मिळवण्याचा विचार करत आहे. आता कान्हा सखीला सांगतो विचार कसला करताय तुम्ही, हा जॉब तुम्हाला मिळाला आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स. कान्हा त्याचा हात समोर करतो हँडशेक करायला, पण सखी आता हात जोडते आणि म्हणते थँक्यू सर. सखी असा मुद्दामच करते आणि मग ती तिथून निघून जाते. आणि सखी गेल्यावर कान्हा स्वतःला म्हणतो इथे जरी मी तुमचा बॉस असलो तरी प्रत्यक्ष आयुष्यात तुम्हीच माझ्या बॉस आहात. बेबी सरकार. आपली ही ऑफिसची लव्ह स्टोरी चालू होईल. ते सिरियल मध्ये दाखवतात ते आता आपल्या आयुष्यातही घडेल. हे सगळं इमॅजिन करून कान्हा खूप खुश होत असतो.
बघा इथे काय होतं, ही मनस्विनी आता सखीच्या खोलीत येते आणि असं ठरवते की सखीच्या खोलीत हे प्रॉपर्टी पेपर्स लपवायचे. मनस्विनी स्वतःला म्हणते, तसंही मी त्या सखीला या घरातून हाकलून दिलंय, आणि आता ही रूम तशी रिकामीच आहे. तर कोणी कितीही शोधाशोध केली, हे पेपर्स मी कुठे लपवले हे कोणाला समजणार नाही, विचारही नाही येणार कोणाच्या डोक्यात असा. ते सखीच्या खोलीत हे पेपर्स सेफ राहतील असं म्हणून आता ही मनस्विनी ते पेपर्स लपवायला जाणारच असते, तर वेदू तिला आवाज देते मागून. तर आता वेदूचा आवाज ऐकून ही मनस्विनी ते प्रॉपर्टी पेपर्स तिच्या पदराआड लपवते. आता ही वेदू आतमध्ये येते सखीच्या खोलीत आणि म्हणते, सरकार तुम्ही इथे? तर आता ही मनस्विनी रागात बघते वेदूकडे आणि म्हणते, तुला काही प्रॉब्लेम? हे माझं घर आहे, कुठेही कधीही जाईल, बरोबर ना? तर वेदू म्हणते, हो हो बरोबर आहे. त्यावर आता ही मनस्विनी ओरडते आणि वेदूला म्हणते, काय ग, सोबतीला तुला परशु आणि मीनाक्षी दिले, याचा अर्थ हा नाही होत की तुझी कामं कमी झालीत. चल जा, जास्त टाइमपास करू नकोस, जाऊन टेरेस क्लीन कर. असं म्हणत असताना मनस्विनी तिचा एक हात असा वर नेते आणि काय होतं, ते प्रॉपर्टीचे पेपर्स आता खाली पडतात. वेदूचं लक्ष जातं. मनस्विनी वेदूच्या अंगावर जायला निघते, तर वेदू घाबरत असते, तिथून निघून जाते आणि कान्हाला कळवते. त्यानंतर वेदू निघून गेल्यावर ही मनस्विनी म्हणते, हिला पण आताच यायचं होतं का मरायला? आता हिने हे पेपर्स बघितलेत. प्रॉपर्टी पेपर्स आपल्या हाती घेत मनस्विनी आता विचार करते की हे प्रॉपर्टी पेपर्स आता कुठे लपवायचे. हे बघा आता काय होतं, वेदू आता किचन मध्ये येते आणि कान्हाला कॉल करते. तितक्यात आता कोणीतरी येणार आहे आणि त्याला समजणार आहे की वेदूचा कोणीतरी बॉस आहे. वेदू आता कान्हाला सगळं सांगते. कान्हा विचारतो, तू पेपर्स बघितलेत का, कुठले होते ते? वेदू सांगते, नाही ना बॉस, सरकार अचानकच आली सखी त्याच्या रूम मध्ये, मला नीट नाही बघता आलो, त्यांनी मला बघितलं आणि ते पेपर्स लपवलेत. कान्हा म्हणतो, अच्छा हेट जॉब वेदू, जी जर का तुला बघून सरकारने पेपर्स लपवलेत, नक्कीच हे तिचे प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत. त्यावर वेदू म्हणते, पण त्याने का लपवले असतील ते पेपर्स? कान्हा म्हणतो, कमॉन वेदू, सरकारच्या मनात भीती असेलच. जी काही प्रॉपर्टी तिने सखीला फसवून मिळवली आहे ती तिच्या हातनं निसटू शकते, त्यामुळे ती आधीच अलर्ट असेल. त्यावर वेदू म्हणते, हो हुशार आहे ती सरकार. त्यावर कान्हा म्हणतो, ती जरी हुशार असली तरी आपण काही कमी आहोत का? तर फक्त एक काम कर, तू सरकारवर बारीक लक्ष ठेव. हो, तिला कळता कामा नाही की तू माझी खबरी आहेस, त्या कळलं तर प्रॉब्लेम होईल. त्यावर आता ही वेदू हसते आणि म्हणते, बॉस तुम्ही काय इतकं साधं समजले का मला? मी ना तुम्हाला वचन देते, प्रॉमिस, मी तुमची खबरी आहे हे कधीच कोणालाच कळणार नाही. आणि बघा आता काय होतं. आता ही वेदू म्हणते, तुम्ही बिनधास्त राहा बॉस, तर म्हणत ही फोन ठेवते. पण आता मागून एक आवाज येतो, जा बॉस असा. वेदू घाबरते आणि मागे वळून बघते, तर मागे आता गौतम असतो. वेदू आता खूप घाबरते. बरं झालं गौतमच होता, मला तर आधी वाटलं होतं की मनस्विनीच येते की काय. असो, आता इथे काय होतं, ही मनस्विनी तर तिच्या खोलीत असते. आता प्रॉपर्टीचे पेपर्स लपवले आहे आणि ती स्वतःला म्हणते, मस्त काम केलंय आज मी. आता ते प्रॉपर्टीचे पेपर्स मी अशा जागी लपवले की मरेपर्यंत सुद्धा कोणी त्याचा विचार करणार नाही, त्यापर्यंत पोहोचू शकत नाही. त्याला चिअर्स करत ती वाईन वगैरे पित असते. आणि काय होतं, आता सखी सरकारला फोन करते. सखी आता ऑटोमध्ये बसली असते आणि ती घरी जात असते. फोनकडे बघत ही मनस्विनी म्हणते, अरे माझ्या लाडक्या लेकीचा फोन आलाय. फोन उचलल्यावर ती सखीला म्हणते, बोल ग मुली, पैसे हवेत का, किती हवेत? त्यावर आता सखी म्हणते, चूक, मला मी पैसे मागायला फोन नाही केलाय, तर शुभेच्छा मागायला फोन केलाय. तर ही सरकार म्हणते, कशाबद्दल? तर सखी सांगते, मला जॉब मिळालाय फायनली. आता हे ऐकून मनस्विनीच्या पायाखालची जमीनच सरकते. तर सखी म्हणते, साहजिकच आहे, तुम्ही खूप प्रयत्न केलेत मला जॉब मिळू नये म्हणून, पण तसं झालं नाही हो. मला जॉब मिळालाय हे कळल्यावर तुम्हाला शॉक बसेलच, तुम्हाला खरंही नाही वाटणार. पण असो, तुम्हाला खरं वाटू द्या किंवा खोटं वाटू द्या, खरं तर हेच आहे. आणि त्यानंतर एकदम कॉन्फिडन्सने सखी म्हणते, मी फक्त हे सांगायला फोन केलाय की तुम्ही माझ्या मार्गात निर्माण केलेला पहिला अडथळा मी आता पार केलाय. अजून काही पेरायचं आहे, काही करायचंय तर करा. आता ही सखी आता थांबणार नाही, मला जो जोर लावायचा आहे तो लावाच, तर मी मागे हटणार नाही. आज जॉब मिळवलाय, उद्या मी माझं सगळं वैभव परत मिळवेन. बघा आता सखी म्हणते, जे जे तुम्ही माझ्याकडून हिरावून घेतलंय ते सगळं मी परत मिळवेन. आता सखी असं सुद्धा म्हणते, तोपर्यंत राहा माझ्या घरात आरामात, आणि मी सुद्धा असं समजेल की माझं घर मी कोणाला तात्पुरतं भाड्याने दिलंय. असं म्हणून सखी आता फोन ठेवते आणि मनस्विनीला आता प्रचंड राग येतो. तर मनस्विनी फोन ठेवल्यावर म्हणते, हिची एवढी हिंमत, एवढं धाडस की मला फोन करून सांगतेय, कालपर्यंत मला घाबरणारी ही सखी, लहान बावलीसारखी रडणारी ही सखी आज मला चॅलेंज करते. पण तिला जॉब मिळालाच कसा, कोणी दिला? आता ही मनस्विनी विचारातच असते आणि सखी ज्या ऑटो मधून जात असते त्या ऑटोच्या मागे लिहिलं असतं, आता थांबायचं नाही. तर सखी खूपच खुश असते. सखी मस्त पैकी ऑटोच्या बाहेर अशी डोकावून पाहते आणि मस्त तिचे असे हात फैलावते, ते मोकळा श्वास घेऊ लागते. फायनली तिला तर खूप बरं वाटत असतं. इतक्या निगेटिव्ह गोष्टी घडल्यावर तिच्या आयुष्यात काहीतरी पॉझिटिव्ह घडतं असं तिला वाटत असतं आणि सखी हे मोमेंट एन्जॉय करते. आणि मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो. त्याच्या भागात आपण पाहणार आहोत की सखी आता चाळीत सगळ्यांसाठी पेढे नेते आणि तिथे आता ही मनस्विनी येते.
सगळ्यांसमोर ती सखीचा अपमान करत म्हणते, ज्या कबीरचाही तिरस्कार करते आता त्याच्याकडेच ही नोकरी करणार. आणि ती सखीला जाब विचारते आणि म्हणते, हाच आहे का सखी कामत, राघव कामतच्या मुलीचा कॉन्फिडन्स, राघव कामतच्या मुलीचा स्वाभिमान? आता सखी काय उत्तर देते ते आपल्याला उद्या समजेल. पण कान्हा सुद्धा सरकारला म्हणतो की हा बीड किर्लोस्कर सखीची साथ कधीच सोडणार नाहीये, जिवंतपणे सुद्धा नाही, मेल्यावरही नाही. त्यावर ही मनस्विनी म्हणणार की बघतेच. तर बघूया मित्रांनो आता काय होईल येणाऱ्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सिरियलच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.